जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास वळण रस्त्यावरील नंदुरबार जिल्हा रुग्णालयापासून ते महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील वाका 4 रस्त्यापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना दररोज जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे। वाहन चालविताना तर अक्षरशः रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा दैनंदिनचा अनुभव येत असल्याचे सांगितले जात आहे। तर रस्त्यातील खड्डे टाळताना दररोज छोट्या मोठ्या अपघातांना वाहनधारकांना सामोरे जावं लागत आहे। परंतु हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा असला तरी या रस्त्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना एक उत्पन्नाचे साधन होऊन बसला आहे। या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम मंजूर होऊन देखील नेमक्या कोणत्या लालफितीत अडकून बसले आहे हे सर्वसामान्य नागरिकांना कळेनासे झाले आहे। तर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिन्यातून एकदा दुरुस्तीचा खर्च संबंधित विभागाकडून करण्यात येतो। आज तगायत कोट्यावधींचा निधी या रस्त्याच्या डागडुजीसाठी खर्च करण्यात आला असताना देखील संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे का डोळेझाक करून बसले आहेत, असा प्रश्न नागरिकांमधून व वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे। नेमका हा रस्ता अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ठेकेदारांचे उत्पन्नाचे साधन की वाहनधारकांच्या जीव घेण्यासाठीचा तयार करण्यात आलेला सापळा हे समजणे अवघड होऊन बसले आहे। तरी जिल्हा प्रशासनासह राज्य शासन व केंद्र शासनाने नंदुरबार शहरातील जाणाऱ्या या बायपास रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे। नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दोनच मागील दिवस झालेल्या पावसाने नंदुरबार शहरातून जाणाऱ्या शेवाळी नेत्रग महामार्गाची दुरावस्था झाली आहे। पावसामुळे या महामार्गावर मोठाले खड्डे पडले असून यामुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून यामुळे महामार्गावरची वाहतूक देखील संथ गतीने सुरू आहे। या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी संबंधित विभागाने लाखो रुपये खर्च करूनही एकाच पावसात या कामाचा दर्जाची पोलखोल होताना दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।